हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। मैं हूं नंद कुमार सर। 60 दिनों का बेसिक हिंदी कोर्स का 7वां दिन है। आज आपको और 20 वर्ड्स दे रहा हूं। इन 20 वर्ड्स को याद रख लीजिए। हो सके तो आप लोग अपनी नोटबुक में लिख लीजिए, ताकि टेंसेस पार्ट जब पढ़ाने शुरू करूँगा उस समय यही वर्ड्स इस्तेमाल कर लेंगे। हमारे पास वर्ड्स अगर रहेंगे को सेंटेंस फॉर्मेशन किस तरह से करते हैं या किस तरह से करना चाहिए आप लोगों को नेक्स्ट वीक पढ़ाऊँगा। तो नेक्स्ट वीक अगले सप्ताह आप लोगों को टेंसेस पार्ट सिखाऊंगा कि वाक्य रचना कैसी होती है, वाक्यों को किस प्रकार से लिखना चाहिए, वहाँ पर गलतियाँ ना हो। उस समय ये सारे वर्ड्स हम लोग इस्तेमाल करेंगे। तो इसीलिए आप लोगों से मैं कह रहा हूँ कि आप लोग इन वर्ड्स को 20 शब्दों को ध्यान में रख लीजिए। हो सके तो आप लोग अपनी किताब में लिख लीजिए। तो ये 20 वर्ड्स कौन से हैं, इन वर्ड्स को आपको दिखा रहा हूँ। एक एक वर्ड पढ़कर आपको सुनाऊंगा। इंग्लिश में भी है, हिंदी में भी है और कन्नड़ में भी है। ಸೊ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಾನು ನಿಮಗೆ ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದೆ कि ನಿಮ್ಮನ್ನು ಸರಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತೇನೆಂದು. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು 60 ದಿನಗಳ ಬೇಸಿಕ್ ಹಿಂದಿ ಕೋರ್ಸ್ನ 7ನೇ ದಿನಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಿಮಗೆ 20 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, 20 ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ವಾಕ್ಯ ರಚನೆ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಎಲ್ಲವನ್ನು ನಾನು ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತೇನೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ವರ್ಡ್ಸ್ಗಳು ತುಂಬ ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಬರುತ್ತವೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಈ 20 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲಿತ್ಕೊಳ್ಳಿ, ಹಾಗೆ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ತುಂಬ ಯೂಸ್ಫುಲ್ ಆಗಿ ಇರುತ್ತವೆ. ಸೊ ನಾನು ಒಂದೊಂದೇ ಶಬ್ದ ಓದಿ ನಿಮಗೆ ಅವುಗಳ ಅರ್ಥ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತೇನೆ. ಸೊ ಒಂದೊಂದೇ ವರ್ಡ್ಸು ನೋಡಿಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. बन्नी विद्यार्थिगळे, आप आ जाइए। इन 20 वर्ड्स को मैं पढ़कर आपको सुनाऊंगा. तो 20 वर्ड्स में ये 7वां दिन है. 7वां दिन में मैं 20 वर्ड्स आपको दे रहा हूँ. पहला वर्ड है वेस्ट. इंग्लिश में जो वेस्ट कहते हैं, हिंदी में बेकार, और कन्नड़ में उपयोगಕ್ಕೆ ಬಾರದು. यानी जो बेकार चीज़ होती है वो बेकार चीज़ इस्तेमाल करने लायक नहीं होती है. तो बेकार यानी वेस्ट इंग्लिश में, और कन्नड़ में उपयोग के बारदो. दूसरा वर्ड है एनिमल. इंग्लिश का वर्ड है एनिमल, हिंदी में जानवर, और हिंदी में और एक वर्ड भी आ जाता है, प्राणी भी कहते हैं, और कन्नड़ में भी वही वर्ड है प्राणी. सो तीसरा वर्ड है फेयर. फेयर का हिंदी में मेला है या मेला होता है, कन्नड़ में जात्रे. नाल्कने शब्द इधे सॉन्ग. हिंदी का वर्ड है गाना, कन्नड़ का वर्ड है गीते. पांचवा शब्द है एग. हिंदी में अंडा, कन्नड़ में मोट्टे. और छठवां शब्द है शर्ट. हिंदी का शब्द है कमीज, कन्नड़ का शब्द है अंगी. सातवां शब्द है क्लॉथ. हिंदी का वर्ड है कपड़ा, कन्नड़ का वर्ड है बट्टे. आठवां शब्द है मीनिंग. हिंदी में इसका अर्थ, कन्नड़ में भी अर्थ. 9वां शब्द है वाल. वाल को हिंदी में कहते हैं दीवार,
कन्नड़ में कहते हैं घोड़े। 10वां वर्ड है वर्ड। हिंदी में इसका शब्द है शब्द और कन्नड़ में भी शब्द। ಸೊ ಈ ಥರ ಆಗಿ 10 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು 10 ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಇದನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಹತ್ರ ವ್ಯಾಕ್ಯುಬುಲರಿ ಇದ್ದರೆ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ವರ್ಡ್ಗಳು ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಹತ್ರ ವರ್ಡ್ಸೇ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ सेंटेंस फॉर्मेशन मारो टाइम ತುಂಬ कष्ट आगुते. तो इसीलिए इन सारे वर्ड्स को ध्यान में रख लीजिए और इनका अर्थ इंग्लिश में क्या होता है और कन्नड़ में क्या होता है उन दोनों वर्ड्स को भी याद रख लीजिए. और आ जाइए 11वां शब्द है बेंच. बेंच को हिंदी में कहते हैं बड़ी मेज, कन्नड़ में कहते हैं दोड्डा मेजू. और 12वां शब्द है ऑलवेज. ऑलवेज को हिंदी में कहते हैं हमेशा, कन्नड़ में कहते हैं यावागलो. 13वां शब्द है डंग. हिंदी का वर्ड है गोबर, कन्नड़ का शब्द है सगणी. सगणी ಕೂಡ ಅಂತೀವಿ, ಸಗಣಿ ಕೂಡ ಅಂತೀವಿ. सो 14ನೇ शब्द फॉल. फॉल का अर्थ हिंदी में गिरना, कन्नड़ में बीಳುವುದು. 15वां शब्द है ड्रिंक. हिंदी का शब्द है पीना, कन्नड़ का शब्द है ಕುಡಿಯೋದು. 16वां शब्द है वंस. हिंदी में एक बार, कन्नड़ का शब्द है ಒಂದು ಸಲ और ಒಂದು ಸಾರಿ. 17वां शब्द है आस्क. इसका हिंदी वर्ड है पूछना, कन्नड़ शब्द ಇದೆ ಕೇಳುವುದು. 18वां शब्द है शेव. शेविंग भी कहते हैं. इसका अर्थ है ಚಬಾನ. ಅಂದರೆ ಬಾಯಲ್ಲಿಟ್ಟು ನಾವು ಅಗಿತೀವಲ್ವಾ ಅದಕ್ಕೆ ಚಬಾನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಗಿಯೋದು. ತೋ ಬಾಯಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವುದೇ ವಸ್ತುಗಳನ್ನಿಟ್ಟು ಹಲ್ಲಿನ ಎರಡು ಹಲ್ಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಗಿತಾ ಇರ್ತೀವಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಚೇವ್ ಆರ್ ಚೇವಿಂಗ್ भी कहते हैं, चबाना और कन्नड़ में अगियोದು. 19वां शब्द है लेमन. हिंदी में नींबू, कन्नड़ में निंबे हण्णु. लास्ट शब्द है 20वां रैडिश. हिंदी में मूली और कन्नड़ में मुलंगी. सो इस तरह से इन 20 शब्दों को याद रख लेना है और समय के अनुसार इनका इस्तेमाल हम करेंगे और इस्तेमाल करके वाक्य रचना हमें करनी है. तो इसीलिए इन 20 शब्दों को बार बार आप याद करते रहिए और लिखने के लिए भी आप प्रयास करिए. सो ये सारे कॉमन वर्ड्स हैं. हम लोग डेली अपने जीवन में क्या ये वर्ड्स इस्तेमाल करते हैं और कई वर्ड्स ऑलरेडी हम लोग क्या जानते हैं. तो यहाँ पर कोई दिक्कत नहीं होती है, आसानी के साथ याद रख सकते हैं. और हो सके तो आप लोग घर पर लिखने के लिए भी प्रयास करिए कि किस तरह से इन शब्दों को लिखना चाहिए. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಜಾಸ್ತಿ ಟೈಮ್ ಇದ್ದರೆ, ಸಮಯ ಇದ್ದರೆ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಈ ಎಲ್ಲ ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು, ಹಿಂದಿ ವರ್ಡ್ಸ್ ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕು ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ. ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರೆಯೋದನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ತಾಯಿರಿ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾಯಿರಿ. ಈ ಥರ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋದರೆ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಿಂದಿ ಬರುತ್ತೆ. ನಾನು ನಿಮಗೆ ಆವಾಗವಾಗ ಹೇಳ್ತಾನೆ ಇರ್ತೀನಿ. ಸೊ ನಮ್ಮ ಮದರ್ ಟಂಗು ಕನ್ನಡ ಇದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ನಮಗೆ ಹಿಂದಿ ಬರಲ್ಲ. ಸೊ
ಹಿಂದಿ ಬರುವ ಜನರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ತುಂಬ ತಪ್ಪುಗಳು ಆಗುತ್ತೆ. ಒಂದೊಂದು ಸಾರಿ ನಮಗೆ ತುಂಬ ಇನ್ಸಲ್ಟ್ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಒಂದು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಮುಜುಗರ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ನಾನು ಆಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಸರಿ ಇದೆಯಲ್ಲೋ ಅಥವಾ ತಪ್ಪಾಗುತ್ತೋ ಅಥವಾ ಸರಿ ಇದೆಯೋ ಇಲ್ವೋ ನನಗೆ ಡೌಟ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಎಲ್ಲ ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಫಾರ್ಮೇಷನ್ ಮಾಡೋದನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜು ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಎಷ್ಟು ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ನಮಗೆ ಬರುತ್ತೆ ಅಷ್ಟು ನಮಗೆ ನಾಲೆಜು ಸಿಗುತ್ತೆ. ಸೊ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಕಲಿಯೋದ್ರಿಂದ ಏನು ಲಾಭ ಅಂದರೆ ತುಂಬ ನಾಲೆಜ್ ನಮಗೆ ಬಂದುಬಿಡುತ್ತೆ. सो इसीलिए कौन सी भी भाषा क्यों ना हो उस भाषा को सरल रूप से क्या सीखना चाहिए. दूसरों के साथ अगर बातचीत करनी है या दूसरों के साथ अगर हम लोग संवाद अगर कर रहे हैं या कुछ उन्हें कह रहे हैं या वो हमसे कुछ कह रहे हैं तो आदान प्रदान के समय पर हम लोगों को या हम लोगों से कोई गलती ना हो. सो इसीलिए सही ढंग से सही भाषा सीखने के लिए कोशिश करनी चाहिए. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ವರ್ಡ್ಸನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು 20 ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ವಿಡಿಯೋನ ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡಲಾರ್ದೆ ಹಾಗೇ ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಈ ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸಿದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗೋದನ್ನು ಮರಿಬೇಡಿ. ಇದು ನನ್ನ हम्बल रिक्वेस्ट है. ये मेरी प्रार्थना है कि आप लोग कुछ सीखना अगर चाहते हैं तो कमेंट में मुझे कमेंट करके बोल दीजिए. आप लोगों को सही ढंग से हिंदी सिखाने के लिए प्रयास करूँगा. तो ಚೆನ್ನಾಗಿ ಸರಳ ರೂಪದಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಕಲಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ನಿಮಗೆ ಗ್ರಾಮರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭಾಗ ನಿಮಗೆ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಅನ್ನಿಸಿದ್ರೆ ನೀವು ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ಈ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಸ್ಕಿಪ್ ಮಾಡಲಾರ್ದೆ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರಿ. ಯಾಕಂದರೆ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಒಂದು ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ತುಂಬ ಪೇಷನ್ಸ್ ಬೇಕು. ನಿಮಗೆ ಏನೇನು ಕಲಿಬೇಕಂತ ಇದೆಯೋ ಅದು ನನಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ನಾನು ಆ ವ್ಯಾಕರಣದ ಭಾಗವನ್ನು ನಿಮಗೂ ಕಲಿಸಿ ಕೊಡ್ತೇನೆ. सो आप लोग इसी तरह का सीखते रहिए और अगले सप्ताह से आप लोगों को टेंसेस सिखाने के लिए कोशिश करूँगा. टेंसेस का पार्ट लेकर आ जाऊँगा. और बीच बीच में जो सेकेंड पीयूसी के विद्यार्थी हैं उन विद्यार्थियों के लिए परीक्षा भी आ रही है और उनके लिए उनका जो सिलेबस है, सिलेबस के सारे पार्ट आप लोगों को सिखाऊंगा. और आप लोग मेरी प्रतीक्षा में रहिए और मैं जल्दी आप लोगों को मिलूँगा. सो आप लोग वेट करते रहिए और मैं आपसे जल्दी मिलूँगा. धन्यवाद. थैंक यू.